अनधिकृत डिझेल चोरी प्रकरण, अजूनही 6 आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू. पेण तालुक्यातील तरणखोप परिसरात 2 जानेवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास जवळपास $2.25 कोटी रुपयांचा डिझेल चोरीचा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील 9 पैकी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजूनही 6 आरोपी पेण पोलिसांच्या हाती न लागल्याने ते फरार असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र त्याबाबत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना विचारले असता सदर 6 आरोपींचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पेण तालुक्याला लागून असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे अनेक वेळा ऐकावयास मिळाले आहे. मात्र काही दिवसापूर्वी पकडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या डिझेलमुळे ही अवैध धंद्याची चर्चा नसून प्रत्यक्षात हे मोठ्या प्रमाणावर धंदे होत आहेत हे सिद्ध झाले आहे. 2 जानेवारी रोजी तरणखोप येथे पकडण्यात आलेल्या डिझेलच्या कारवाईत पोलिसांनी जहीर अहमद लब्बे, मोहम्मद अली अब्दुल वहाब आणि मोहम्मद रियाज मोहम्मद इद्रिस अन्सारी या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर इश्तियाक पूर्ण नाव माहीत नाही, राजू पंडित पूर्ण नाव माहीत नाही, उस्मान पूर्ण नाव माहीत नाही, टँकर क्रमांक MH04GF8070 चे मालक, टँकर क्रमांक MH04GF8017 चा ट्रान्सपोर्टर आणि अब्दुल शेख हे 6 जण अजूनही फरार असल्याची माहिती पेण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या सर्व आरोपींवर पेण पोलीस ठाण्यात कलम 420 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 378 सह मोटार स्पिरिट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर 2005 मधील कलम 2A, 2E, 2F, 2G, 2T, 335 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामुंबईसह दीपक लोके, पेण.